पक्ष नेतेपदाचा मुद्दा जो आहे तो तापलेला आहे आणि सकाळीच एक बातमी आलेली होती. पुन्हा एकदा अजून 2 नावाची चर्चा जी आहे ती आता आहे. विधान परिषदेसाठी अनिल परब आणि विधानसभेसाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा आलेली आहे. कसं बघता तुम्ही याकडे? आणि तापलेला म्हणजे तुम्हीच तापवताय सकाळपासून. काल दुसरी 2 नावं होती, आज ही 2 नावं आहेत, उद्या दुसरी 2 नावं येतील. आम्ही जे दिलेलं नाव आहे ते एक आहे, ते स्पष्ट आहे, ते कुठेही बदल झालेला नाहीये. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे आता 4थं अधिवेशन आहे. जर अध्यक्ष महोदयांना वाटत असेल असं की अधिवेशन चालू शकतो पण लोकशाहीचं, जिथे विरोधी पक्षाची नेत्याची गरजच नाहीये, हे त्यांनी जगाला सांगावं. मग त्यांनी पुस्तक लिहावं आणि सांगावं की का गरज नाहीये. आणि एवढी भीती सरकारच्या मनात का आहे की विधान परिषदेत असेल किंवा विधानसभेत असेल विरोधी पक्ष नेता नसावाच, एवढं बहुमत असून देखील एवढी भीती काय आहे त्यांच्या मनात? आपल्या ज्या विरोधी पक्ष नेत्यासाठी जे काही रुसवे फुगवे चालले अशी चर्चा आणि बातमी पण सुरू आहे. सगळी रुसवे फुगवे सरकारमध्ये बाजूला बसवलं त्यांच्यामध्ये. त्यांच्या माहितीनुसार असं आहे की उद्धव ठाकरे साहेब कुणाला पण म्हणजे विरोधी ऐका, तुम्हाला सांगतो, ही जी बातमी पसरवली होती ती एका गटाने पसरवली ज्यांच्या मनात असं आहे की उद्धवजींची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होऊ नये. कारण मागच्या वेळी जेव्हा भेट झाली होती तेव्हा बीपी सगळे ते काय कुठे काय झालं होतं त्यांचं ते विचारत आहे ना. पण मुख्य गोष्ट हीच आहे की लोकशाही एखादं असं जेव्हा सदन असतं महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये, एवढं निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बहुमताचं सरकार आल्यानंतर तुम्हाला एका विरोधी पक्ष नेत्याची भीती वाटते, एका व्यक्तीची भीती वाटते, हे आश्चर्य. तेच पद भाजपला द्यायचं नाहीये, आम्ही देणारच नाहीये. पण ते सत्तेत ते का घेतील भाजपले विरोधी पक्ष नेते? आदित्यजी, तुमच्या पार्टी मार्फत भास्कर जाधवांचं विरोधी पक्षासाठी नाव पुढे गेलं आहे किंवा तसं पत्र देण्यात आलंय. तुमचं नाव किंवा इतरांचं नाव पुढे करून भास्कर जाधवांचं नाव मागे टाकण्यात किंवा मागं पडावं अशी कोणाची इच्छा वाटते? कोणाची नाही. आता उद्या अजून 2 नावं तुम्ही ऐकाल ना. तेवढं बघा. 11 महिन्यापासून यांचं नाव चर्चेत सुरू आहे पण ते अजूनही संजय देशमुख प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या घरच्यांचं म्हणणं असं आहे आम्हाला अजून न्याय मिळाला नाही. अनेक आरोपी अजून बीडचं प्रकरण आहे, परभणीचं प्रकरण आहे, अशी अनेक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. आज देखील आम्ही सकाळी चर्चा करू. पण मुद्दा असा आहे ना की पुढे सरकार काही करतंय का? आणि ही जशी प्रकरणं आहेत तसं शेतकऱ्यांच्या पण आत्महत्या आहेत. हा पण प्रकार तसाच आहे, चालूच आहे. कुठेही पूर्णविराम त्याला होत नाही कारण सरकारकडून मदत मिळत नाही. आदित्यजी, वाल्मिक कराड बाहर है आदित्यजी, कैश कैंड के वीडियो जो सामने आ रहे हैं और आज एक और एमएलए का वीडियो सामने आया है जिसमें नोटों की गड्डियां दिख रही है. विधायक जो कैश के साथ दिखाई दे रहे हैं, ऐसे ही कुछ महीने पहले और एक विधायक थे उसी निंदी गुट के जो ऐसे ही कैश के साथ बैठे हुए थे. लेकिन सवाल यही है भाजपा जो खुद को पार्टी विद डिफरेंस कहलाती है, भाजपा जो कहती है ना खाता हूँ ना खाने देता हूँ, इन्हीं सारे लोगों के बल पे सरकार मजबूत तरीके से बिठाई हुई है. क्या जवाब देगी वो देश को और लोगों को कि ऐसे सारे लोग, भ्रष्ट लोग लेकिन साथ सरकार चला? क्या मांग रहे हैं? सरकार मांग देने की जरूरत क्या है? ऐसे लोग तो जेल में होने वाले. क्या कभी भी आपने देखा है लोकतंत्र में ऐसी बातें होती हुई? परसों भी जो हेलीकॉप्टर से 2 बड़ी बैग लेके जा रहे हैं, क्या था उसमें? तो इतनी बड़ी बैग कपड़ों की आधे घंटे के प्रचार की. आदित्य जी, जैसा कि सुंदर चौहान को लेकर के बहुत सारे सवाल उठ रहे हैं. नए नाम सामने आ रहे हैं, आपने तो एक ही नाम सामने दिया है. बदल हुआ नहीं है, लेकिन ये तो फैलाई जा रही है. वो इसलिए फैलाई जा रही है क्योंकि जो फैला रहे हैं उनके मन में यही डर होता है कि अगर इस सत्र के दौरान उद्धव जी और देवेंद्र जी मिले वापस पिछले सत्र धड़कन हो रही थी मिलने की, ऐसी होती है. आदित्य जी, जैसे कि आपने कहा था कि उनके विधायकों में फूट अभी पड़ चुकी है. अभी उद्योग मंत्री उदय सामंत का एक बयान आया है कि वे शिवसेना का एक किताब लिखने जा रहे हैं, मुंबई टू गुवाहाटी, गुवाहाटी टू वाया सूरत. इसके ऊपर सर क्या कहना तो होनी चाहिए. किताब चोरी पे, खुद की चोरी पे अगर लिख रहे हैं तो यानी क्या कॉमेडी होता है? सरकाज़म में बोला होगा उन्होंने. लज्जा है नहीं. ऐसे लोग किताब लिखे तो उन्हीं की बेस्ट सेलिंग हो सकती है. वाल्मिक कराड बाहेर येतात आहे जेलमधून. वाल्मिक कराड बाहेर येतात आहे जेलमधून. परळीत आता पुण्याचा गेम होणार याच्यावर निर्माण होत आहे. काय सांगताय?
ऐकलं ना त्याच्यापासून चर्चा नको झालं तर त्याच्यावर सर चंद्रशेखर आमचा अजेंडा होता आणि त्यावर आमचं काम सुरू आहे. बघा आपल्याला आठवत असेल जेव्हा मोदी साहेब 2014 मध्ये इथे आले होते महाराष्ट्रात प्रचाराला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं मी असेपर्यंत ते होऊ देणार नाही. काही वेगळे प्लॅन असतील ते मला माहिती. धड कोकणामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता. निलेश राणे शिवसेनेचे आमदार त्यांनी भाजपने पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला होता. आज मंत्रिपद त्यांनी विधान भवनाच्या परिसरामध्ये झाली तेव्हा म्हणतात रवींद्र चव्हाण माझ्या गावात ऐकतच नाही. धन्यवाद.